तर शपथविधीच्या आधी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे असं पाहायला मिळतंय आणि मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सध्या सुरू आहे। तेव्हा कुणाकुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। आमदारांकडून मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केलं जात आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी पाहायला मिळते। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आत्ताच्या क्षणाला सागर बंगल्यावर प्रचंड गर्दी होतीये नेत्यांची असं समजतंय, नेमकं कुठले कुठले नेते इथे हजेरी लावतात, मंत्रिपदासाठी लॉबिंग करतात? रिद्धी, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे जवळपास 10 ते 15 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। आणि याचमुळे जर बघितलं असेल तर मागील आठवड्याभरापासून देवेंद्र फडणवीस यांचं सागर हे निवासस्थान महत्त्वाचं केंद्रबिंदू बनलं आहे। अनेक इच्छुक आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। अनेकदा आपण जर बघितलं असेल तर अजित पवार गटातील आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। भेट जरी शुभेच्छांची असली तरी एक मंत्रिपदासाठी कुठेतरी लॉबिंग जे आहे ते करण्यात येत आहे भाजपच्या आमदारांकडून। जवळपास 3 ते 4 टर्म जे आमदार आहेत आणि ते अद्याप मंत्री झालेले नाहीत, अशा आमदारांकडून खऱ्या अर्थानं लॉबिंग करण्यात येते। यावेळी तरी आपल्याला संधी मिळते का यासाठी खऱ्या अर्थानं आमदारांचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। आणि याचमुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे सागर निवासस्थान सध्या भेटीचं एक महत्त्वाचं ठिकाण बनलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर 2.5 वर्ष राज्यात महायुतीचं सरकार होतं, अर्थात या सरकारमध्ये 3 पक्ष असल्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला 9 अशी 27 मंत्रिपदं आली होती सुरुवातीला। त्यामुळे कुठेतरी जे 3 ते 4 टर्म आमदार होते त्यांना संधी मिळाली नव्हती। मात्र यावेळी भाजप जवळपास 132च्या आकड्यावर गेलेला आहे आणि 5 अपक्ष 137चा आकडा भाजपचा झाला आहे। त्याचमुळे कुठेतरी आपल्याला आता मंत्रिपद मिळू शकतं अशी अपेक्षा भाजपतील काही ज्येष्ठ आमदारांना वाटू लागले। जवळपास 3 ते 4 टर्म किंवा 5 टर्म जे आमदार झाले ते मंत्री झाले नाहीत, अशा आमदार सध्या देवेंद्र फडणवीस यांना भेटताना पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण काल अतुल भातखळकर असतील हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, कारण अतुल भातखळकर हे भाजपचे तसे वरिष्ठ आमदार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत भाजपसाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका ज्या आहेत ते बजावलेल्या आहेत आणि त्यामुळे ते देखील काल देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चित सुशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।